महायुतीच्या नव्या सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे, त्यामुळे यात लोकउपयोगी की लोकप्रिय कुठल्या घोषणांना प्राधान्य दिलं जातं याची उत्सुकता सध्या सगळ्यांना लागलेली आहे। आणि या अर्थसंकल्पातून आर्थिक शिस्त लावली जाते की पुन्हा लोकप्रिय घोषणांकडेच पाऊल टाकलं जातंय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। अर्थसंकल्प सादर करताना वाढता खर्च, महसुली तूट या सगळ्यावरती देखील काय उपाय अर्थसंकल्पामध्ये काय काय असणार आहे आणि अजितदादा यांच्या या पिटाळ्यातून सर्वसामान्य जनतेसाठी काय नेमक्या तरतुदी असणार आहे हे पाहणं सुद्धा आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीतच अजित पवार विधान भवनात दाखल झालेले आहे, त्यांचं या ठिकाणी जल्लोषात स्वागत केलं गेलं। छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून ते आता थेट अधिवेशनात जाणार आहेत। 2 वाजता राज्याचा 11वा अर्थसंकल्प अजित पवार यांच्याकडून सादर केला जाईल। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। अजित पवार काही आता सांगणार नाही, 2 वाजता आम्ही दोघंही वरच्या आणि खालच्या सभागृहात बजेट पेश करू, तेव्हा ऐका। चला, मी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे, सध्या काही बोलणार नाही। 2 वाजता अर्थसंकल्प सादर करणार असं म्हणतायत आणि पायऱ्यांवर आपण पाहतोय की अजित पवार यांच्या स्वागतासाठी सध्या आमदारांची मोठी गर्दी पाहायला मिळते। आमदार आशिष जयस्वालही या ठिकाणी उपस्थित आहेत, अमोल मिटकरी या ठिकाणी आहेत आणि शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामुळे अजित पवार नेमकं काय काय घोषणा करणार आहेत आणि आजचा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या दृष्टीने किती महत्त्वाचा असणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। तर महाराष्ट्राचा 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज विधिमंडळ सभागृहामध्ये सादर केला जाईल। अजित पवार आज 11व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। सर्वाधिक वेळा शेषराव वानखेडे यांच्या नावावरती अर्थसंकल्प सादर करण्याचा रेकॉर्ड आहे आणि आता